शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पत्रकार परिषद घेत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसने शेती विधेयकाला विरोध केलाय, पण सभागृहामध्ये मात्र मदत होईल अशी भूमिका घेतली। यावरून एनसीपी विरोधात नाराजीचा सूर आहे, त्यावर शरद पवार स्पष्टीकरण देतील अशी शक्यता व्यक्त होते आहे। शरद पवार काही वेळामध्ये पत्रकारांशी संवाद साधतील असं कळत आहे, पत्रकार परिषद घेतील असं कळत आहे। मराठा आरक्षणावर सुद्धा शरद पवार बोलतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पण सध्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शेती विधेयकासंदर्भातला। शेती विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसनं जी भूमिका घेतली त्या विरोधात नाराजीचा सूर उमटला आणि त्याबाबत ते स्पष्टीकरण देतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा आरक्षणाविषयी ते बोलतात का हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। शेती विधेयकावर आज राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे हे स्पष्ट होईल। शरद पवार काही क्षणामध्ये पत्रकार परिषद घेतील, त्यानंतर ते स्पष्ट होईल असं कळतं आहे। मुंबईमध्येच शरद पवार थोड्या वेळात पत्रकार परिषद घेतील। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ते आत्ता आहेत आणि तिथूनच ते पत्रकारांशी संवाद साधतील असं कळतं आहे। त्यामुळे शेती विधेयकावर नेमकं म्हणणं राष्ट्रवादी काँग्रेसचं काय आहे ते काही वेळामध्ये स्पष्ट होऊ शकेल। मराठा आरक्षणाचं जे रण पेटलंय महाराष्ट्रात आणि त्या पाठोपाठ धनगर समाजाने सुद्धा आरक्षणाची हाक दिली आहे। या सगळ्याविषयी शरद पवार भाष्य करतील का हे बघणं महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सागर, यशवंतराव चव्हाण सेंटरला शरद पवार पोहोचलेले आहेत का? आधी त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर नेत्यांबरोबर बैठक झाली का आणि पत्रकार परिषद केव्हापर्यंत सुरू होईल? आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, यशवंतराव चव्हाण सेंटरला शरद पवारांची आधी पदाधिकारी नेत्यांसोबतची बैठक होती का? पत्रकार परिषद ते केव्हा घेणार आहेत काही कळू शकेल का? आज पदाधिकाऱ्यांची बैठक नाहीये, पण 2 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात शरद पवार यांनी वेगवेगळ्या कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। तसंच इतर नेत्यांशी देखील त्यांनी चर्चा केलेली आहे। दुसरीकडे दिल्लीमध्ये अधिवेशनाच्या दरम्यान कृषी विषयक विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने दिलेल्या अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे, असा एक राजकीय पडसाद आता त्याचे उमटत आहेत। यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला ट्रोल देखील केले जात आहे समाज माध्यमांमध्ये। अशा अनुषंगाने सुद्धा शरद पवार यांची भूमिका असेल। आता काही वेळापूर्वीच काँग्रेसने देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर नाराजीचा सूर लावलेला आहे, कारण की कृषी विधेयकाला एका बाजूला पवार विरोध करतायत आणि दुसऱ्या बाजूला त्यांची भूमिका वेगळी आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी भूमिका या बाबतीतली स्पष्ट करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे असं सांगितलं जातं। अवघ्या काही क्षणातच शरद पवार इथे येतील आणि याबाबत अधिक खुलासा करतील असं सांगितलं जातं। नक्की सागर, अजून एकच प्रश्न फक्त, एका बाजूला शेती विधेयकाचा मुद्दा पेटलाय, तो फक्त महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीमध्ये सुद्धा पेटलाय, पण त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा, त्यामुळे होत असलेली आंदोलनं, पाठोपाठ धनगर समाज उभा राहिला, आरक्षणासाठी आंदोलन करू लागला, या सगळ्यावर भाष्य करतील शरद पवार असं वाटतंय? मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचे मुद्दे आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गाजतायत। विशेष म्हणजे वेगवेगळे मंत्री असतील, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचेच फक्त नव्हे तर भाजपचे देखील मंत्र्यांचं आमदारांच्या मोठ्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन केलेलं आहे संघटनांच्या वतीने। दुसरीकडे मराठवाड्यामध्ये आता धनगर आरक्षणासाठी सुद्धा आंदोलन कालपासून सुरू झालेलं आहे। महाराष्ट्रात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता हे आंदोलन होत आहे। या सगळ्यावर देखील शरद पवार हे भाष्य करतात असं सांगितलं गेलेलं आहे, कारण की यापूर्वी धनगर आरक्षणाच्या बाबतीतली राष्ट्रवादीची भूमिका आणि आता परत मराठा आरक्षणाचं सर्वोच्च न्यायालयामध्ये नाकारलंय सरकारच्या वतीने, परत या संदर्भातले रिपिटिशन देखील दाखल करण्यात येते आहे। या सगळ्या गोष्टींवर पवार भाष्य करतील असं सांगितलेलं आहे। नक्की सागर, धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल। आणि पवार जेव्हा बोलायला सुरू करतील आपण थेट प्रक्षेपण या पत्रकार परिषदेचं बघूया। सुरुवात आपण आता पुढच्या बातमीकडे सुरुवातीला आपण वळतोय। सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर सगळ्या विरोधी पक्षांनी बहिष्कार घातलेला आहे। राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी ही घोषणा केली आहे। नव्या शेती कायद्याचा विरोध म्हणून विरोधकांनी हा निर्णय घेतलाय। खासगी कंपनीकडून शेतमालाची खरेदी ही हमीभावानं व्हावी आणि राज्य सरकार किंवा नाफेडनं खरेदी करताना हमीभावानंच करावी अशी मागणी विरोधकांची आहे।
8 जो सस्पेंड किए हैं उनको वापस आने की हमने रिक्वेस्ट की है, लेकिन हाउस जो हमने बाइकआउट किया है वो किसानों के मुद्दे पे किया है कि ये 3 चीज़ें सरकार को करनी चाहिए कि एमएसपी लागू होना चाहिए प्राइवेट खरीदने वाले पर भी, एमएसपी स्वामीनाथन कमेटी के आधार पर फिक्स होना चाहिए, और स्टेट गवर्नमेंट की एजेंसी या एफसीआई अगर अनाज खरीदेगी तो वो एमएसपी से नीचे नहीं खरीदेगी। इन चीज़ों पर हमने बाइकआउट किया। धन्यवाद। अभिनेत्री रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी आज संपती आहे। आज तिला कोर्टात हजर केलं जाईल। रियाला आज जामीन मिळतो का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ड्रग्सचं सेवन करणं, ड्रग्स खरेदी करणं, त्यासाठी आर्थिक व्यवहार करणं असे सगळे आरोप रियावर ठेवण्यात आले। रियासोबत तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतर सगळे आरोपींवर हा ठपका ठेवण्यात आलाय। आतापर्यंत एनसीबीने या सगळ्या प्रकरणात 18 जणांना अटक केलेली आहे। 8 सप्टेंबरला रियाच्या कोठडीत रवानगी झाली। 11 तारखेला तिने जामिनाकरता हायकोर्टात याचिका दाखल केली होती, पण हायकोर्टाकडून तिला दिलासा मिळू शकला नाही। तेव्हापासून भायखळ्याच्या वुमन सेलमध्येच तिला ठेवलं गेलेलं आहे। भिवंडी इमारत दुर्घटनेविषयीचे अपडेट। भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत मृतांचा आकडा 20 वर गेलेला आहे। बचाव कार्य सुरू असताना इमारतीचा भाग खचू लागलाय, त्यामुळे धोका अधिक वाढलाय, म्हणून एनडीआरएफने बचाव कार्य तात्पुरतं थांबवलेलं आहे। आता रस्ता बनवून जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा बाहेर काढण्यात येणार आहे, असा निर्णय झाल्याचं समजतंय। हमारी टीम जब से यहाँ पर पहुँची है कल अर्ली मॉर्निंग से लगातार हम काम कर रहे हैं। परेशानियाँ लगी बनी हुई हैं बिकॉज ऑफ ये कंजेस्टेड एरिया था और थोड़ा व्हीकल आने में, इक्विपमेंट की गाड़ियाँ आने में थोड़ी दिक्कत परेशानियाँ हो रही थी। जब हम यहाँ आए तो कंजेस्टेड होने की वजह से यहाँ पे पीपीज थी और बाकी लोग यहाँ पे इकट्ठा थे, तो उसकी कुछ दिक्कतें हो रही थी। तो स्लैब भी ऐसे झुके हुए थे ताकि हम उसको जाँच पड़ताल करके या उसमें काम कर सकते हैं या नहीं कर सकते, उसके बाद हमने काम चालू किया। मराठवाड्यामध्ये पावसामुळे अनेक भागात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय, त्याविषयीच्या बातम्या आता आपण बघणार आहोत। आपण बघूयात पावसासंदर्भातला काय इशारा मिळतो आहे। प्रादेशिक हवामान विभागाने पूर्व सूचना केलेल्या आहेत। आज रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी त्यामुळे मुसळधार अतिवृष्टी होईल अशी शक्यता वर्तवली गेली आहे। नदीच्या आसपासच्या परिसरातल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत। स्थानिक प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करा, त्यांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा, नागरिकांनी घाबरून जाऊ नका असं आवाहन करण्यात येत आहे। स्थानिक प्रशासनाने असं आवाहन केलेलं आहे। जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्थानिक प्रशासनाला योग्य ते आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार सोयी सुविधा सज्ज ठेवल्या जात आहेत। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या सातगाव पठार भागात हजारो हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात मुख्यत्वे बटाटा पीक घेतलं जातं। बटाटा लागवड क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे काढणीला आलेला बटाटा हातातून गेलाय, शेतात चढू लागलाय। सातगाव पठारावरील पेठ, पारगाव तर्फे, खेड, कारेगाव, थुगाव, भावडी, कुरवंडी, कोल्हारवाडी या सगळ्याच गावांमध्ये जवळपास 400 कोटी रुपयांचं शेतकऱ्याचं नुकसान झालंय। शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। परतीच्या पावसामुळे बटाटे काढणीवर आले असताना मोठ्या प्रमाणात बटाटे पाण्याच्या प्रादुर्भावामुळे सडले आणि जवळजवळ 60-70% नुकसान या सातगाव पठार परिसरातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे। प्राथमिक अंदाजानुसार सातगाव पठारामध्ये जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काही क्षणामध्ये पत्रकारांशी संवाद साधतील, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। ते पत्रकारांसमोर येऊन बसलेले आहेत। अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलंय शेती विधेयकावर। ते संवाद साधतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे ते स्पष्ट करतील। काल काही पार्लमेंटमध्ये विशेषतः राज्यसभेमध्ये काही संस्था घडत नाहीत किंवा बघायला मिळत नाहीत असे प्रकार घडलेले होते। त्यांच्या संबंधी मला
थोडं आपल्याशी बोलायचं होतं. एक तर काल मला दिल्लीला जाता आलं नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण की सुप्रीम कोर्टानं या मराठा आंदोलनाच्या संबंधी आरक्षणाच्या संबंधी काही निर्णय दिले आणि त्या बाबतीत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे की त्याच्यामध्ये जे आरक्षणाच्या संबंधीचा यापूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळानं एक मताचा निर्णय घेतला तो जतन केला पाहिजे, टिकवला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कंटिन्यू झाली पाहिजे. आणि ते जर करायचं असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये या बाबतीत अपील करण्याची गरज असते. आणि त्या संदर्भात गेले 2 दिवस मी तर राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे अन्य मंत्री या सगळ्यांची विचारविनिमय करतो. काही कायदेशीर जाणकारांशी सुद्धा विचारविनिमय केला आणि आपण आज छापले की काल राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल केलेले आहे. आणि त्या कामामुळं मला काल दिल्लीमध्ये जाता आलं नाही, कारण हे अपील लवकर करण्याची आवश्यकता होती. कारण महाराष्ट्रामध्ये विशेषतः तरुण पिढीच्यामध्ये या प्रश्नाच्या संबंधी अस्वस्थता हे ठिकठिकाणी आपल्याला दिसत होतं आणि त्यासाठी हे अपील लवकर करावं असा आग्रह लोकांचा होता. तो माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य करून त्याबद्दलची काळजी त्यांनी घेतली आणि त्या कामासाठी मला काल मुंबईला या ठिकाणी थांबावं लागलं. मुंबई देशाच्या राज्यसभेमध्ये कृषीविषयक 2-3 बिलं येणार होती. त्याची साधारणतः 1, 2, 3 बिल असतील तर 1-2 दिवस 3 दिवस त्याच्यावर चर्चा होण्याची अपेक्षा होती. पण असं दिसलं जे मी टेलिव्हिजनवर सभागृहाचं काम पाहत होतो त्याच्यातून असं दिसलं की हे बिल किंवा ही बिलं तातडीनं मंजूर करावी या प्रकारचा आग्रह सत्ताधारी पक्षाचा होता. सदनामध्ये टेलिव्हिजनवरनं मी सदनाची जी कामगिरी पाहत होतो इथं त्याच्यातून या बिलाच्या संदर्भात सदस्यांना काही प्रश्न, त्यांच्या काही शंका आणि मतं ही व्यक्त करायची होती आणि त्या संबंधीचा आग्रह त्यांनी धरलेला होता. हा आग्रह बाजूला ठेवून ते सदनाचं काम पुढे रेटून नेण्याच्या संबंधीचा प्रयत्न असावा असं प्रायमाफेसी त्या ठिकाणी दिसत होतं. आणि हे नियमाच्या विरुद्ध आहे हे पुन्हा पुन्हा काही सदस्य नियमाच्या पुस्तकाचा आधार घेऊन त्या नियमाचा उल्लेख करून माननीय उपाध्यक्षांना सांगत होते. पण असं असताना सुद्धा सदस्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदस्यांनी वेळेमध्ये धाव घेतली. नियमांचं पुस्तक पुन्हा पुन्हा दाखवून सुद्धा त्याच्याकडे पूर्णपणानं दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्यामुळं ते नियमाचं पुस्तकसुद्धा फाडण्याच्या संबंधीचा प्रकार घडला. खरं सांगायचं म्हणजे या नियमांचा आधार सदस्य घेत असतील तर कमीत कमी कोणता नियम ते सांगतायत, काय कोट करतात हे ऐकून घेण्याच्याबद्दलची अपेक्षा माननीय उपाध्यक्षांच्याकडून होती. पण त्या संबंधीचा विचार न करता त्या ठिकाणी तातडीनं मतदान घेण्याच्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि ते मतदानसुद्धा आवाजी पद्धतीनं. आज मतदान हे त्याच्या 2-3 पद्धती आहेत, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. एकदम आवाजी पद्धतीनं मतदान घेऊन ही बिलं मंजूर झाली अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न चाललेला होता आणि त्यामुळे साहजिकच सदस्यांची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र होती. माझ्यासारख्याची अपेक्षा सदनाच्या प्रमुखांच्याकडून, अध्यक्ष उपाध्यक्षांच्याकडून, जे चेअरवर होते त्यांच्याकडून या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघणं, सदस्यांना त्यांचं मत मांडण्याची संधी देणं अशा प्रकारची होती. पण त्या ठिकाणी ते पाळलं गेलं नाही. मी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या
विधिमंडळामध्ये संसदेमध्ये सतत 50 वर्षाच्या पेक्षा जास्त असं काम केलं आहे. पण पीठासीन अधिकाऱ्यांच्याकडून या पद्धतीच्या सदस्यांच्याबद्दलचं उत्तर मी कधी पाहिलेलं नाही. आणि माझ्या सरकारला आणखी एका गोष्टीचा धक्का बसला की माननीय उपाध्यक्ष हे कर्पूरी ठाकूर, बिहारमधले एक अत्यंत ज्येष्ठ नेते आणि संसदीय पद्धती, लोकशाही पद्धती, अधिकार याच्याबद्दलचे जाणकार, यांच्या विचारानं वाढल्या अशा प्रकारचा एक त्यांच्याबद्दलचं बोललं जातं. त्या सगळ्या विचाराला तिलांजली देण्याच्या संबंधीचं काम हे त्यांच्याकडून झालं. आणि हे सगळं करत असताना सदस्यांनी काही मतं व्यक्त केली किंवा प्रतिक्रिया तीव्र झाली तर त्यांना ताबडतोब सदस्यपदावरनं म्हणजे बरतर्फ करण्यात आलं आणि त्यांचा अधिकार त्या ठिकाणी छिनावून घेतला गेला. अर्थात साहजिकच त्याची प्रतिक्रिया होणार होती आणि म्हणून ते सगळे सदस्य समोर गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर उपाध्यक्षांच्या या भूमिकेच्याबद्दलचा आत्मक्लेश करण्याच्यासाठी काल संध्याकाळपासून धरणा धरून बसले, ते उपोषण केलं. त्यांनी आता उपोषण सोडलं असावं आणि हे जवळपास हा सवन कालची संध्याकाळ, कालची रात्र, आजची सकाळ ही त्या ठिकाणी उपोषणाच्या संबंधीची भूमिका घेऊन आपल्या मनातल्या तीव्र भावना माननीय सदस्यांनी शांततेच्या मार्गाने सदनाच्या समोर, सदनाच्या बाहेर व्यक्त केल्या. आश्चर्याची गोष्ट अशी की आज माझ्या पाहण्यात आलं की ज्या माननीय उपाध्यक्षांनी नियमांना महत्त्व न देता मूलभूत अधिकार सदस्याची भूमिका मांडण्याचा पूर्णपणानं ठोकावून लावता आणि हे करून जे उपोषण करणारे सदस्य त्यांना भेटण्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी जाण्याची भूमिका घेतली आणि त्या उपोषणात त्यांना काही चहा बी द्यायचा प्रयत्न केला असं टेलिव्हिजनला सांगण्यात आलं. मला आनंद आहे की सदस्यांनी त्यांच्या चहा पाण्याला काही हात पवारांनी टीका केलेली आहे. पवारांनी आपलं म्हणणं मांडलंय खासदारांच्या निलंबनासंदर्भात जे काही घडलं त्याच बाबत. शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत यशवंतराव चव्हाण सेंटरला, ते आत्ता आहेत आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय ते सांगतायत. संसदेमध्ये मी 50 वर्षापेक्षा अधिक काळ काम केलेलं आहे, कामकाज बघितलेलं आहे, पण पीठासीन अशा प्रकारचं कामकाज करतात हे मी पहिल्यांदाच बघतोय असं ते म्हणालेत. खासदारांचं निलंबन झालंय त्यावरून त्यांनी भाष्य केलेलं आहे. राज्यसभेच्या उपाध्यक्षांवर पवारांनी टीका केलेली आहे. शेती विधेयकासंदर्भात सुद्धा ते बोलतील याचीच शक्यता अधिक आहे. पण सुरुवात करताना खासदारांच्या निलंबनावर आणि सध्या सुरू असलेल्या वातावरणावर त्यांनी टीका केली आहे. मराठा आरक्षणावर स्थगिती ही रद्द केली पाहिजे आणि मराठा आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली.